नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ह्या ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग पहिली दाखवलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. अगदी सोप्या पद्धतीत आहे. आणि आज तुम्हाला याचीवाली पाठीमागच्या गळ्याची कसं शिवायचं आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर बघा, पहिले जे वरचा गळा आहे तो आपल्याला गळा पहिले कट करून घ्यायचा आहे. तर बघा, कट करून झाल्याच्या नंतर तर बघा, ही जे आपण पाठीमागचा गळा तयार करून घेतला होता कॅनव्हासवरती, तो आपल्याला पहिले याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, पेनाने जशी आपण मार्किंग केलेली आहे तशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, जिथं कोपरा येईल तिथं अशी आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग परत टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, तिथं कोपरा येईल तिथं आपल्याला अशी सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग टिप मारायची आहे. म्हणजे कोपरा येण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हे. तर सुई आपल्याला जिथं कोपरा येईल तिथं अशी ठेवून घ्यायची असते एकदम खाली आणि मग आपल्याला पुढं परत टिप मारीत चालायचं असतं. कारण ही एकदम साधी सोपी एकदम पद्धत छान आहे, म्हणजे कोपरे पण एकदम सुंदर अशी येते. तर बघा, आता सगळ्या याच्यावरती अशी टिप मारून घेतल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर थोडं परत आपल्याला कापड असं कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा, कट मारण्याचे कारण का की कट मारले तर हे कपडा आपल्याला पलटी करायला एकदम सोपा जातो. त्याच्यामुळं आपल्याला याच्यावरती असे छोटे छोटे पहिले कट मारून घ्यायचे असते. तर बघा, छोटे छोटे कट मारून घेतल्याच्यानंतर अशा आतमध्ये हे कापड असं पलटी मारायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, जिथं पिन येईल तिथं आपल्याला पिन काढून घ्यायची आहे आणि तर मग आपली सुई पण तुटू शकते. तर बघा, व्यवस्थित असे कोपरे असे मुडपून घ्यायचे आहे मध्ये आणि याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, सगळ्या याच्यावरती टिप अशी व्यवस्थित आपल्याला अशी मारून घ्यायची आहे. तर बघा, एकदम सोपी पद्धत मी सांगितलेली आहे याची कटिंग पण. तुम्ही ती पण नक्की बघा आणि माझ्या चॅनल अजून तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, व्यवस्थित अशी सगळ्या याच्यावरती टिप मारून घेतलेली आहे आणि धागे वगैरे कट करून घेतलेले आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे असा मध्य. तर बघा, अशी व्यवस्थित खडून अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही पेनाने पण मार्किंग करून घेऊ शकता. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती अस्तरचं जे ब्लाऊज पीस कट केलेलं आहे ते ठेवायचं आहे. तर बघा, जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि अशी आपल्याला गळ्यावरती टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी गळ्याला टिप मारून घ्यायची आहे दमादमाने आणि त्याच्यानंतर आपल्याला हे आतमधलं जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि धागे पण कट करून घ्यायचे आहे. तर बघा, अस्तर लेवल अशी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, एकदम सोपी पद्धत असती, तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, त्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे कट मारायचे आहे परत, म्हणजे कारण हे खेचल्यावानी वगैरे होत नाही जेव्हा आपण आतमध्ये हे अस्तर लोटतो त्यावेळेस, म्हणजे व्यवस्थित पलटल्या जातात आणि व्यवस्थित टिप मारल्या जाते, म्हणजे असं खेचलेवानी वगैरे गळा होत नाही. तर बघा, आतमध्ये हे कापड ढकलून घेतल्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला काठोकाठ अशी गळ्याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर तुम्हाला याला कॅनव्हास लावायचा असला गळ्याला तर तुम्ही याला पण कॅनव्हास वापरू शकता गळ्याला. तर बघा, त्याच्यानंतर अशी व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला धागे वगैरे कट करायचे आहे, व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे कापड उलटं करायचं आहे आणि आता आपल्याला अस्तर लेवल अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, अस्तर लेवल टिप अशी मारून घ्यायची आहे. सगळीकडून आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, सगळ्या याच्यावरती टिप मारून घेऊया आणि त्याच्यानंतर जे उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते आपल्याला अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं अस्तर लेवल आपल्याला हे पूर्ण कापड सगळ्या बाजूनी कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित कट करायचं आहे, कारण घाई गडबडीमध्ये आपल्याला अस्तर कट व्हायला नको. तर व्यवस्थित असं कट झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याचा पण असा व्यवस्थित मध्य घ्यायचा आहे. तर बघा, मध्य घ्यायचा आहे, खडूने मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जो आपण गळा तयार करून घेतलेला आहे ते दही आपण 1 इंच ठेवलं होतं वरती, ते आपल्याला 1 इंच असं सोडून द्यायचं आहे आणि त्याच्या लेवल अशी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि मध्यातून मध्ये आला पाहिजे. तर बघा, मी मधून अशी एक टिप मारून घेतलेली आहे आणि पिना पण पॅक करून घेतलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता व्यवस्थित अशी आपल्याला परत जशी आपण टिप मारली होती पहिली गळा घेतलेला तसंच आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. जिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग पुढं परत टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली व्यवस्थित असा हा गळा तयार होईल. तर बघा, पूर्ण याच्यावरती सेम आपल्याला अशीच टिप मारून घ्यायची आहे. तिथं कोपरा आलेला आहे तिथं व्यवस्थित अशी सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि कोपऱ्यावर आणि टिप मारीत चालायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी आपल्या पूर्ण याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्यावरती. तर बघा, आता पूर्ण याच्यावरती दमादमाने आपण टिप मारून घेतलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. पूर्ण याच्यावर टिप मारून झाल्याच्या नंतर तर बघा, जे खालचं आपलं कापड उरलेलं आहे अर्धा इंच ते आपल्याला असं व्यवस्थित लेवल कट करून घ्यायचं आहे.
तर बघा व्यवस्थित टीप मारून घेतल्याच्यानंतर कट केल्याच्यानंतर आता आपल्याला असं थोडंसं असं कॅनव्हास ठेवायचं आहे, अर्धा इंचाला कमी, आणि असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा असं व्यवस्थित कोपरे पण आले पाहिजे आपल्यावाले. एकदम आपल्याला काट एकदम कोपऱ्याला कट करायचं नाही, कारण हे एकदम कोपऱ्याला कापलं आपण तर हे कट होऊ शकते. जी आपण शिलाई केलेली आहे ती कट झाली नाही पाहिजे आपल्यावाली. तर बघा पूर्ण हे असे 4 कपडे कापडा आपल्यावाला कट करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे जे याच्यावरती छोटे छोटे सगळे याच्यावरती असे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे एकदम सुंदर अशी आपल्याला गळ्याला फिनिशिंग येते. तर बघा सगळ्या कोपऱ्यावरती आणि गोल याच्यावरती छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे. तर बघा छोटे छोटे कट मारून झाल्याच्यानंतर आता ह्या आतमध्ये आपल्याला व्यवस्थित असं ढकलून द्यायचं आहे व्यवस्थित हाताने, आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती व्यवस्थित झाल्याच्यानंतर तर बघा व्यवस्थित असे कोपरे व्यवस्थित काढून घेऊया आणि याच्यावरती आपण इस्त्री फिरून घेऊया. तर बघा मी व्यवस्थित इस्त्री अशी याच्यावरती फिरून घेतलेली आहे. एकदम सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही याच्यावरती आपण नंतर टिप मारून घेणार आहोत काठोकाठ. तर बघा त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे की आपण जो गळा कट करून घेतला होता आतमध्ये तो आपल्याला तो कापड काम येणार आहे. तर बघा आपल्याला व्यवस्थित असा चौकोनी कापड हे अस्तरचं काढून घ्यायचं आहे. थोडंफार कमी पडलं तर आपल्याला याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे. तर बघा याच्यापेक्षा आपल्याला जास्त घ्यायचं आहे, अर्धा पाऊण इंच किंवा 1 इंच पण तुम्ही साईडने घेऊ शकता जास्त. तर बघा आपल्याला असा हा पॅच इथं तयार करायचा आहे खालच्या बाजूने. तर बघा तुम्ही इथं छोटे छोटे असे पायपिंग करून पण म्हणजे असे छोटे छोटे असे साईडने हे करून तुम्ही त्याच्यामध्ये नॉट लावून पण करू शकता तुम्हाला आवडत असेल तर. तर बघा इथं मी 3.5 इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे आणि याला जॉईंट देऊन घेतलेला आहे, आणि असं आहे 10 इंच आडवं. त्याच्यानंतर आता हे जो काठ आहे तो काठ आपल्याला जोडून घ्यायचे आहे एकाला एक. तर बघा असे लागन तेवढं असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे मापाचं. व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे 2 पीस, कारण हे काठ छोटा होता त्याच्यामुळं मी हा काठ समोरच्या भागाला पण वापरलेला आहे आणि बाईला पण वापरलेला आहे. त्याच्यामुळं हा काठ थोडा उरला होता छोटासा, त्याच्यामुळं हा आपल्याला पाठीमागच्या याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित असे कट करून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर बघा एक सुईचा भाग ठेवायचा आहे आणि एक उलटा भाग, आणि याच्यावरती अशी टिप मारायची आहे. त्याच्यानंतर टिप मारून झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती एक अजून दाबटीप द्यायची आहे. तर बघा व्यवस्थित एक दाबटीप देऊन घेऊया. तर बघा एकदम सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा, आणि कस्टमरला पण हे ब्लाऊज खूप सुंदर बसलेलं आहे, कारण हे शिवून झाल्याच्यानंतर हे कस्टमरला बोलून मी. तर बघा जॉईंट देऊन झाल्याच्यानंतर इथं जे कापड आहे ते आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अशी दाबटीप द्यायची आहे. सगळ्या बाजूनी पण आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने चारही बाजूकडून पॅक करायचं आहे. आज आपल्याला हे पॅच लावून त्याच्यानंतर उरलेलं कापड आपल्याला कट करून टाकायचं आहे, कारण हे आपण जास्तीचंच घेतलेलं आहे. तर बघा त्याच्यानंतर कट करून झाल्याच्यानंतर तर बघा तुम्ही याला त्याच्यानंतर आता आपण जे टीप मारायची होती आपल्याला गळ्याला काठोकाठ, ती आपण आता सगळ्या याच्यावरती अशी काठोकाठ टीप मारून घेऊया व्यवस्थित. तर बघा नाही मारली तरी पण चालेल. तर बघा मी मारित आहे, तुम्हाला मारायची असली तर तुम्ही टीप मारा, नाही मारली तरी पण चालेल. तर बघा अशी काठोकाठ व्यवस्थित आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा त्याच्यानंतर टीप मारून झाल्याच्यानंतर सगळ्या याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा टीप मारून झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचे पहिले टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित असे मध्ये घ्यायचं आहे आपल्याला, आणि आपल्याला असे टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा असं तिरकट टीप मारून घ्यायची आहे आणि धागे वगैरे कट करायचे आहे. तर बघा इकडच्या साईडने पण सेम असंच आपल्याला टक्स मारून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही साईडचे टक्स मारून झालेले आहे आपले व्यवस्थित. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं ठेवल्याच्यानंतर आता आपल्याला हे पॅच असा आतमध्ये ठेवायचा आहे या पद्धतीने लेवलमध्ये, आणि त्याला पिना असा पॅक करून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही साईडने व्यवस्थित असं दबलं गेलं पाहिजे असं आपल्याला ठेवायचं आहे, आणि अशी झोळ वगैरे पडला नाही पाहिजे. या पद्धतीने आपला हा पॅचमध्ये ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं पक्की टीप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडने आपल्याला डबल टिपा मारून घ्यायची आहे पक्के, म्हणजे हा पॅच आपलावाला निघला नाही पाहिजे, कारण याला दुसरा काही सपोर्ट नसतो. त्याच्यामुळे आपल्याला एकदम पक्की अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडने व्यवस्थित मी अशा 2-2 टिपा मारून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित असं हे पक्का पॅच बसला जाईल. तर बघा इथं असं पण तिथं पण तसंच करायचं आहे. पक्की टीप मारायची आणि परत इथून परत आपल्याला मागं यायचं आहे, म्हणजे एकदम आपला पॅच हा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आणि पक्का टीप मारले गेलेला आहे. तर बघा व्यवस्थित खालून असे धागे वगैरे कट करायचे आहे लेवलमध्ये, आणि त्याच्यानंतर 2 इंच आपल्याला अस्तरचं कापड घ्यायचं आहे.
तर बघा मी त्या कापडला जॉईंट देऊन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला असं उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा सगळे याच्यावरती इथून तिथून अशी टिप मारीत चालायचं आहे आपल्याला अर्धा इंच असं. तर बघा टिप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला धागे वगैरे कट करायचे आणि असं आपल्याला ओपन करून याच्यावरती दाबटीप द्यायची आहे सगळ्या याच्यावरती इथून तिथून. तर बघा दाबटीप दिल्याच्या नंतर व्यवस्थित फिनिशिंग येते, त्याच्यामुळे आपल्याला ही दाबटीप द्यायची असते. तर बघा दाबटीप दिल्याच्या नंतर अशी लेवल घ्यायची आहे आणि अर्धा इंच इकडून असं मुडपून घ्यायचं आहे या साईडने आणि त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे इथून तिथून. तर बघा व्यवस्थित अशी लेवल घ्यायची आहे आणि टिप मारायची आहे. तर बघा टिप मारून झालेली या पद्धतीने. तर धागे वगैरे कट करायचे आहे, कोपरा वगैरे कट करायचा आहे. तर बघा त्याच्यानंतर व्यवस्थित असा आपला हा गळा तयार झालेला आहे. तर बघा इथं शिवचं बटन आपण लावून घेऊया आणि पूर्ण ब्लाऊज आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा याचा पण समोरचा भाग मी तुमच्यासोबत शेअर करेन की कसा शिवलेला आहे. तर बघा समोरचा भाग आता जोडायचा आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि समोरचा भाग पण मी तुमच्यासोबत शेअर करेन कसा शिवायचा आहे कसा नाही. तर बघा फायनल हा लुक आहे आपलावाला. तर बघा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.